साखर घेतली आहे बघा, जेवढं ते आंब घेतले तर त्याच्यामुळे असं हे करून घ्यायचं, सगळं आंब असं करून घ्यायचं, सगळं काढून घ्यायचं, एकदम हे करून घ्यायचं. पुन्हा त्याचं हे वरचं देठ आहे ते काढून घ्यायला बघा, असं काढून घ्यायचा आणि असं मग पिळायचं. असं असं आंबं सगळं असं असं पिचकून घ्यायचं आणि राहिलेली साल ह्याच्यामध्ये पित्रीमध्ये ठेवून द्यायची. असं बघा मी सगळं आंबा आता हे सगळं असं करून हे करून घेणार आहे, असं पिळून घेणार सगळं असं सगळं पिळून घेतलं बघा. आता बघा सगळे सालीमधनं कुया काढून घेतलेल्या बघा अशा सगळ्या. आता कुयाचा असं काढून घ्यायचा रस पण असा सगळ्या कुया पण आपण आता ह्यातनं काढून घ्यायच्या. तर मी सगळे एक ना एक कुई काढून घेणार बघा ह्यातनं, काढून असं पितळीमध्ये ठेवून. ठीक. आता आपल्याला तुम्हाला जेवढं आता असा घट आहे रस घेतला हे करून, जेवढा घट पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालून घ्यायचं त्यामध्ये. तुम्हाला जसं आवडतो बघ, घट आवडतो पातळ आवडतो त्या हिशोबाने असं त्यामध्ये पाणी घालून तुम्ही घेऊ शकता. आता मी त्यामध्ये बघा साखर घालून घेते, आणि यामध्ये साखर घालून घेतली आणि याला हलवून घेते साखर घालून. आणि एवढं घट्ट ठेवलं आहे, आम्हाला घट्टच आवडतो, जास्त पातळ नाही आवडत. तुम्हाला जसं तुमच्या हिशोबानं आवडेल तसं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता घट पातळ. आता मी सगळं हलवून व्यवस्थित साखर उरून घ्यायची सगळी. आता ही हलवून साखर अर्धा एक तास खायापर्यंत मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. थंड आम्हाला थंड आवडतो, तुमच्या मनात तुम्ही रूम टेम्परेचरवर पण ठेवू शकता. ज्याला थंड आवडत नाही का, ज्याला तर थंड आवडतो त्यांनी फ्रीजमध्ये ठेवायचं मस्त. तर मी तांदूळ घेतले तर शिजवून घेते. पुन्हा दाल रस करणार त्यासंग खाण्यासाठी भात धुवून शिजवून घेणार आहे, कुकरला लावते. आता हे पाणी घेते आपण, आता हे धुवून घेऊया. चांगलं तांदूळ धुवून घ्यायचं, चांगला भात होतो. आता यात जेवढं 2 कप तांदूळ घेतलं तर त्याच्यात थोडं जास्त पाणी घालून घेतलंय, एक तांब्यावर पाणी घातलंय. आता यात आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, भाताची चवीपुरतं असं मीठ घालून घ्यायचं. आता आपण त्याचं झाकण लावून घेऊ, झाकण लावून घेतलं गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपण. 3 शिट्ट्याचे जास्त नाही काढायचं, कुकरवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आमरसासंग खायसाठी तोंड लावायसाठी बटाट्याची भाजी करून घेते बघा. त्यासाठी मी बटाटी शिजवून चिरून घेतली, ती टमाटर घेतले, ही मिरची घेतली, कोथिंबीर आणि ही कढीपत्ता घेतला. आता कढई गरम केली बघा. आता त्यामध्ये मी तेल टाकून घेते, एक पळी बारकी. आता थोडीशी मोहरी टाकून घेते, तर काय मोहरीचं फोडणी देते बघा. नंतर जिरं टाकून घेते. आता कढीपत्ता टाकून घेते बघा. त्यानंतर मिरची टाकून घेते. मिरची टाकून हलवून घेते. 2 मिनिटं हलवून घ्यायची मिरची भाजून जरा. त्यानंतर टमाटे टाकून घ्यायची. टमाटे 2 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं, हलवून घ्यायची 2 मिनिटं चांगली. त्यानंतर चवीपुरतं टमाटे विरघळावीची म्हणण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं. जेवढं चवीपुरतं टाकायचं मीठ, म्हणजे टमाटे चांगली विरघळते. आणि मिरचीचा खसखा पण नाही येत,
मिरचीची चांगली मीठ टाकलं आणि टमाटरही चांगली व्यवस्थित शिजवून जाते ती. आता 2-4 मिनिटं आता टमाटे भाजून घेतली, त्यामध्ये मी हळद टाकून घेतली. पटकन बनवून तयार होती ही भाजी चटपट. हळद टाकून घेतली, हळद टाकून 2 मिनिटं हलवून घ्यायची. थोडा फसका उठलाय मिरची भाजल्यामुळं. बघा आता ही कशी टमाटर झाली, एकदम ही झाली टमाटर मऊ झाली. मीठ टाकल्यामुळे मऊ होते टमाटर, मस्त मऊ झाली. आता आपण ह्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा. बटाटा पण 2 मिनिटं चांगला हलवून घ्यायचा. मस्त 2 मिनिटं हलवून घ्यायचा बटाटा. मस्त झाला बटाटा. नंतर चांगला भाजून मस्त त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. तर यामध्ये कोथिंबीर टाकून घेते बघा. मस्त कोथिंबीर टाकून घेतली, हलवून घ्यायचं मस्त. आता आपला बटाटा तयार झाला खाण्यासाठी. तोंडी लावायसाठी आमरस संग काय तर तिखट पाहिजे असतंय, काय ना काय बनवतो. बटाट्याची भाजी एकदम सोपी साधी पटकन तयार होते. आता तयार 2 मिनिटं झाकून ठेवायची ह्याच्यावरती आणि वाफवू द्यायची. आता 2 मिनिटं झाली बघा. आता झाकून ठेवली तुम्ही. आता ह्याच्यातली काढती. आता अशी झाली भाजी तयार. मस्त वास येते, सुगंध मस्त येते. तेव्हा थोडी चिकटली तिथं पण मस्त शिजली आणि तयार झाली बघा. आता आपली भाजी तयार, खायसाठी तयार झाली. आता आपण गॅस बंद करून घ्यायचं. आता ही तयार झाली भाजी. आता झाकून ठेवायची आपण. थोडीशी थंड झाली का खायला घेऊ शकतो. हे पीठ मळून घेतलं होतं आणि अर्धा तास ठेवलं होतं आणि आता गोळ बनवून घेतलं. तुम्हाला तुम्ही चपाती लाटून दावते बघा करून. मस्त चपाती लाटून घ्यायची. त्यामध्ये तेल लावून घ्यायचं. चांगलं तेल लावायचं आणि थोडं पीठ बी लावायचं. पीठ लावायचं म्हणजे 4 पापुंद्रा बरोबर निघतात. पुन्हा ते वरनं असं तेल लावायचं आणि मग पीठ लावायचं. मस्त असं गोल करून घ्यायची. पिठात बुडवून घ्यायची आणि लाटायची मस्त. असं हे करून घेतलं. 4 केलं म्हणजे 4 पदरं निघते ते मस्त फुगती चपाती. आणि अशी गोल मस्त लाटून घ्यायची. मस्त अशी लाटून गोल व्यवस्थित अशी उचलून बघायची कोणीकडे जाड पातळ झाली आहे. अशी लाटून घ्यायची. मस्त लाटून झाले तयार बघा. आता मी तव्यात तेल टाकून घेते बघा मस्त. आणि तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर अशी चपाती टाकून घ्यायची. म्हणजे चिटकत तेल टाकलं म्हणजे चपाती चिटकत नाही. ते करत करत आता सगळ्या मी चपात्या करून घेणार आहे बघा. चपात्या करून घ्यायच्या. तशी ते उलटून घेते. उलटी केली का त्याला वरण तेल लावून घ्यायचं. मस्त तेल लावून घ्यायचं आणि फुल गॅस ठेवायचा म्हणजे मऊ चपाती होती. आणि कमी गॅस ठेवला का चपाती दमान बसती इकडं करूच तर. पण काय होतं कडक होती एकदम चपाती. आपल्याला मऊ चपाती खायची असली तर अशी एकदम फुल गॅसवरच भाजायची. मस्त अशी कडेला कच्ची राहिली कशी दोन भाजून घ्यायची. म्हणजे चव सगळीकडे करपत नाही. आता इथं कच्ची राहिली बघा. तर कच्ची राहिलाच जागा तेवढासा लुमटून भाजून घ्यायची. तर माझी चपाती कशी मस्त भाजून तयार झाली बघा. तर मी काढून टोपल्यात घेते. आता मी आमरस थाळी तयार करते खाण्यासाठी बघा. आता हे बघा शिजवलेला आपण कुकर लावलेला भात आहे आणि हे काढले फिरून रस मस्त घट्ट एकदम रस झालाय बघा. आणि बटाटे
चपात्या सगळ्या करून घेतलेल्या बघा आपण. आता मी थाळीत आहे आणि ही मिरचा आहे, तूप, गायचं तूप आहे, मस्त गायचं तूप आहे बघा. हे मस्त असतं खायला. हे जे मी आता थाली बनवून तयार करून घेते बघा. आता पहिल्यांदा हे तूप घेते का तुमच्या वाटी. आमरस सगळं तूप लय मस्त लागतं खायला बघा. एकदम भारी तूप लागतं खायला. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही तूप घेऊ शकता, असं काय नाही. आता मी हे रस घेते तयार करून वाटीत. मस्त रस काढून घेते. मस्त भात घेते बघा. मस्त वाटेत बघा भात घेतला. आता भाजी घेते. मस्त भाजी घेतली. आता मी हे बनवलेला मिरच्याचा खरडा आहे, शेंगदाणं घालून बनवला आहे. शेंगदाणं लसूण घालून मस्त बनवला आहे. ठेचा आहे इथे. आता बघा मस्त चपाती मस्त मोडून ठेवते. आमरस थाली ही तयार झाली बघा. कशी वाटली माझी आमरस थाली ते सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली तीच कमेंटमध्ये सांगा. आणि करून आता सीजन आहे आंब्याचा, करून जरूर खा. सुट्ट्या बिट्ट्या पोरासने लागल्या त्या करा आमरस.